थांब माझ्या बाळा, घाईघाईत पुढे जाऊ नकोस. आज तू इथे चुकून आलेला नाहीस. विश्वाच्या या अथांग पसाऱ्यात काहीही विनाकारण घडत नाही. आज मिळालेला हा संकेत तू जर दुर्लक्षित केलास, तर नंतर तुलाच पश्चाताप करावा लागेल. आजपर्यंत जे लोक तुझ्यावर हसत होते, तुझी चेष्टा करत होते, ज्यांनी तुला प्रत्येक वळणावर कमी लेखलं, तेच लोक आता तुझ्यासमोर शांत उभे राहणार आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझ्या डोळ्यातलं दुःख आता कायमचं संपण्याच्या मार्गावर आहे. उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात एक नवीन पहाट आणि नवं नशीब घेऊन येणार आहे. हो माझ्या बाळा, तुझ्या घरात आता एक नवीन आनंद वार्ता येणार आहे, जी संपूर्ण वातावरण बदलून टाकेल. तुझ्या शत्रूंनी तुला दिलेला देण्याचे खूप प्रयत्न केले, पण आता स्वतः देव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातील कठीण काळ मागे पडायला सुरुवात होणार आहे, कारण तुझ्या एक प्रामाणिक प्रार्थनेने विश्वातील शक्तींना हलवून सोडलं आहे आणि तुला शुभ संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. हे शब्द केवळ शब्द नाहीत, तर ही स्वामींची अफाट कृपा तुझ्यापर्यंत पोचली आहे. जर तुला ही कृपा मनापासून स्वीकारायची असेल, तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी कृपा माझ्यावर कायम असो असं टाईप कर. व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, ज्यांनी तुला आजपर्यंत कमी लेखलं, तुझा अपमान केला, आता तेच तुझ्यासमोर झुकतील, कारण तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडले गेले आहेत. फक्त योग्य वेळेची वाट बघ. ईश्वर कधीही कोणावर अन्याय करत नाही. त्याच्या घरी उशीर असू शकतो, पण न्याय नक्कीच मिळतो. आता तुझ्यातून वाहणारे अश्रू आता बदलणार आहे. तू विचार करतोस ना, की माझ्याच वाट्याला हे सर्व का आलं? अनेक दिवसांपासून तुझ्या मनात एकच प्रश्न आहे, की मी इतकं कसं सोचलं? माझ्याच वाट्याला इतकं दुःख, त्रास, वेदना का? बाळा, तू कधीच कोणाचं वाईट केलं नाहीस, कोणाला त्रास दिला नाहीस. तरीही तुझ्या आयुष्यात दुःख, अडचणी आणि मानसिक त्रास सतत तुझ्या मागे आहेत. कधीही नात्यांची काळजी, कधी पैशांची काळजी, तर कधी स्वतःच्याच माणसांनी दिलेला धोका. सर्वात जास्त त्रास तेव्हाच होतो जेव्हा तुझं मन साफ असतं, तरीही तुझ्यावरचं संकट येतं. पण बाळा, ज्याने शांतपणे सगळं सहन केलं, त्याच्यासाठी देवाची मोठी योजना सुरू असते. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते विनाकारण नाही, कारण देव प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण ही परीक्षा कायमची नसते. तू कधी लक्ष दिलं आहेस का? अलीकडे काही वेगळे संकेत तुला मिळत आहेत, पण अचानक शांत होणं, जुन्या आठवणी समोर येणं, रात्री अचानक जाग येणं किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून अचानक मार्ग मिळणं, हा योगायोग नाही. निसर्ग आधी संकेत देत असतो, मग आयुष्य बदलतं. ज्यांनी तुझ्या अपयशावर मानलं, ते लोक आता शांत होणार आहेत, कारण तुझी वेळ बदलायला आता सुरुवात झाली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा नशीब बदलत असतं तेव्हा सुरुवातीला सगळं अजून कठीण वाटू लागतं, कारण काळ तुमची शेवटची परीक्षा घेत असतो. म्हणून हार मानू नकोस. आज तू थकलेला असशील, आतून तुटलेला असशील, पण बाळा, जिथे माणसाचे प्रयत्न संपतात, तिथूनच ईश्वराची कृपा सुरू होते. पण सकारात्मक राहा. ज्या लोकांनी तुझा वापर केला, त्यांच्याबद्दल विचार करणं आता बंद कर. काही लोक आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात बाळा. तू चांगला होतास म्हणून फसलास, कमजोर होतास म्हणून नाही. आता वेळ आली आहे स्वतःला पुन्हा उभं करायची. आजपासून एक नियम कर, स्वतःला कधीही कमी समजायचं नाही, स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा नाही आणि कोणाच्याही बोलण्याने स्वतःची किंमत ठरवायची नाही. तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं आणि खास आहे, म्हणूनच एवढ्या संकटानंतरही तू आजही खंबीरपणे उभा आहेस. जर तुला माझ्या शब्दांवर विश्वास असेल, तर स्वामी सेवा आणि मी असं टाईप कर आणि संदेश ज्याला गरज आहे त्याला शेअर कर. स्वामी म्हणतात, तुझं रडणं मी पाहिलं आहे. अबोलपणे रात्रीच्या अंधारात गाळलेले तुझे अश्रू मी मोजले आहेत. आता तुझं हसणं हे जग पाहणार आहे. लवकरच मी अशी बातमी मिळेल, की तुझ्या मनात एक नवीन आशा निर्माण करेल. कामात यश मिळेल, आर्थिक अडचणी दूर होतील आणि एखादं जुनं नातं पुन्हा जोडलं जाईल. फक्त नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण काही लोक तुझ्या प्रगतीपेक्षा तुझ्या दुःखात जास्त आनंदी आहेत. काम करत राहा, शांत राहा आणि देवावर विश्वास ठेव. डोळे बंद कर आणि मनात स्वामींचे नाव घे. मनापासून एकदा म्हण, स्वामी मला शक्ती द्या, वाईट काळातून बाहेर पडण्याची हिंमत द्या. मी माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम ठेवेन. बाळा, न्याय नेहमीच जिंकत असतो. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे, तर मी देवाचा लाडका भक्त आहे असं टाईप कर. शत्रू काहीच तुझं वाकडं करू शकत नाही. जर स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर असेल, आयुष्य तुला तोडत नाही आहे बाळा, जर तुला मजबूत बनवत आहे. देव शांत आहे याचा अर्थ असा नाही की तो जो काही करत नाही आहे. तुझ्या नशिबाचं चक्र आता फिरू लागलं आहे बाळा. बाहेरून तू हसतोस, पण आतून तुटलेला आहेस हे मला ठाऊक आहे. काही वेदना अशा असतात ज्या फक्त देवाला माहिती असतात. तू सगळ्यांना साथ दिलीस, पण वेळ आली तेव्हा तुला एकटं सोडलं गेलं. ज्यांच्यासाठी तू रात्री जागून काढल्यास, त्यांनीच तुझ्या डोळ्यात पाणी आणलं. मग तू हळूहळू शांत झालास. पण तुझी ही शांतता म्हणजे हार नाही, तर येणाऱ्या वादळापूर्वीची ही एक मोठी तयारी आहे. वरती तुझ्यासाठी योग्य निर्णय घेता आला आहे. जेव्हा आयुष्य बदलायच्या तयारीत असतं, तेव्हा माणूस सर्वात जास्त एकटा पडतो, कारण देव आधी तुला चुकीच्या लोकांपासून दूर करतो आणि मग स्वतःच जवळ घेतो. जी वेदना आज तू सहन करत आहेस, ती उद्या तुझी ताकद बनणार आहे. वाईट काळ कायम राहत नाही, पण त्या काळात शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून भगवंतावर विश्वास ठेव आणि कमेंटमध्ये लिहा, माझ्या माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, आणि हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. वाईट माणसांचे दिवस फार थोडे असतात. ते प्रत्येक वेळी जिंकत नाहीत.
काही वेळाने त्यांनाही काही त्यांच्या कर्माचे फळ मिळतं. म्हणून बदला घेण्याचा विचार आता सोडा आणि शांत राहा. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 मिनिट डोळे बंद कर आणि मनापासून म्हण, स्वामी मी थकलोय पण हारलो नाही. माझा हात तुम्ही सोडू नका. देवाला शब्दांपेक्षा मनाची वेदना जास्त समजते. तुझ्या संयमामुळेच नशीब आता तुझ्यावर प्रसन्न होणार आहे. आजची रात्र तुझ्यासाठी खास आहे. तुझ्या नशिबाचा खेळ आता पूर्णपणे बदलणार आहे. तुझ्या कष्टासमोर तुझं वाईट नशीब जास्त काळ टिकणार नाही. जे अशक्य वाटते ते उद्या सत्य होणार आहे. आनंदाची गुरुकिल्ली आता तुला मिळत आहे. तुझ्या विरोधात बोलणाऱ्यांना आता शांत बसण्याशिवाय पर्याय नाही. हा व्हिडिओ जर तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. माझ्या लेकरा, जेव्हा माणसाला वाटतं की त्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत तेव्हाच ईश्वराचा एक नवा मार्ग सुरू होतो. तू विचार करतोस की लोक तुला का समजू शकत नाहीत, कारण देवाला तुला गर्दीपासून वेगळं करायचं आहे बाळा. जेव्हा एखादं सोनं अग्नीतून जातं तेव्हाच त्याचा खरा दागिना बनतो. तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ म्हणजे ती अग्निपरीक्षाच आहे. यातून बाहेर पडल्यावर तू पूर्वीसारखा सामान्य राहणार नाहीस बाळा, तर एक अत्यंत मजबूत आणि यशस्वी व्यक्ती बनून समोर येशील. अनेकदा तुला रात्री झोप येत नाही. डोक्यात हजारो विचार चक्रव्यूहासारखे फिरत असतात. भविष्य कसं असेल, मुलांचं काय होईल, कामाचं काय होईल, या सर्व चिंतांनी तुला घेरला आहे. पण विचार कर, तुझ्या चिंता करण्याने आजपर्यंत एकही समस्या सुटलेली नाही. मग चिंता करणं सोडून दे आणि चिंतन करायला सुरुवात कर. जेव्हा तू सर्व भार स्वामींवर सोडून देतोस तेव्हा हलकेपणा जाणवू लागतो. विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी डोंगरालाही हलवू शकते. तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात, पण जेव्हा तीच नाती ओझं बनवतात किंवा त्रास देऊ लागतात तेव्हा मनाला होणारी वेदना शब्दांच्या पलीकडे असते. तू ज्यांच्यासाठी स्वतःचा आनंद विसरलास, ज्यांच्या एका हाकीवर धावून गेलास, त्यांनीच आज तुला पर्क केला आहे. पण लक्षात ठेव, जे सोडून गेले ते कधीच तुझे नव्हते आणि जे तुझे आहे ते तुला कधीच सोडून जाणार नाहीत. काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्याशी जोडले गेले आहेत. जेव्हा त्यांचा हा स्वार्थ संपला तेव्हा त्यांनी रंग बदलले. पण यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही आहे बाळा. देवाने तुझ्या आयुष्यातून कचरा साफ केला आहे असं समज. आता तुझ्या आयुष्यात अशा फक्त लोकांची एंट्री होणार आहे जे तुला समजून घेतील, तुला आदर देतील आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. जुन्या आठवणींना धरून बसू नकोस, कारण पुढे खूप भविष्य सुंदर आहे आणि तुझी वाट पाहत आहे. जर तुला हे पटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मी स्वामी माझ्यासोबत आहेत असं लिही. पैसा सर्व काही नसला तरी आयुष्यात जगण्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे, हे मला ठाऊक आहे. सध्या तू पैशांच्या चणचणीमुळे खूप अस्वस्थ आहेस. कर्ज, उधारी किंवा नोकरी व्यवसायातील मंदी यामुळे तू खचून गेला आहेस. अनेकदा असं वाटतं की मेहनत करूनही पडदारात काहीच पडत नाही. पण बाळा, नशिबाचे काही नियम असतात. कधी कधी आपल्याला थांबवून देव आपल्यासाठीच मोठी संपत्ती किंवा संधी तयार करत असतो. लवकरच तुझ्या व्यवसायात किंवा नोकरीत असे बदल घडतील जे तू कधी विचारच केला नव्हतास. बंद पडलेला मार्ग मोकळे होतील. धनप्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण होतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा पैसा येईल तेव्हा अहंकार करू नकोस आणि गरिबांना मदत करायला विसरू नकोस. कारण जी लक्ष्मी दानधर्माने आणि चांगल्या कर्माने येते तीच घरात टिकून राहते. कष्टावर लक्ष ठेव आणि यश तुझं स्वागत करायला तयार आहे. तुझ्या शरीरापेक्षा तुझ्या मनाला सध्या विश्रांतीची गरज आहे बाळा. तू इतरांना विचार करता करता स्वतःला पूर्णपणे विसरून गेला आहेस बाळा. सततचा ताण तुझ्या आरोग्यावर परिणाम करत आहे. स्वामी म्हणतात, शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्याची काळजी घे. दिवसातून किमान 10 मिनिटे शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि मनातील सर्व विचार काढून टाका. जेव्हा मन शांत असतं तेव्हाच योग्य निर्णय घेता येतात. नकारात्मक विचार हे वाळवीसारखे असतात, जे माणसाला आतून पोखरून टाकतात. माझं काय होईल हा विचार सोडून जे होईल ते चांगलंच होईल हा भाव मनात ठेवा. जेव्हा तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील तेव्हा हे जग तुझ्यावर प्रेम करेल. स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी लेखून घेऊ नकोस. तू या विश्वाचा एक मौल्यवान भाग आहेस बाळा आणि तुझ्या अस्तित्वाला एक मोठा अर्थ आहे. या जगात कोणीही कर्माच्या सिद्धांतापासून वाचू शकत नाही. ज्यांनी तुला आज रडवलं त्यांनाही कधी ना कधी त्यांच्या कर्माची किंमत मोजावीच लागेल. तुला कोणातला बदल घेण्यात येईल नजर आहे का? निसर्ग स्वतःला प्रत्येकाचा हिशोब करतो. तू फक्त तुझं कर्म चांगलं ठेव बाळा. जेव्हा वाईट प्रवृत्तीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना वाटतं की ते जिंकले, पण त्यांचा तो विजय तात्पुरता असतो बाळा. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो कधीच पराभूत होत नाही. तुझ्या प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी ताकद आहे बाळा. लोकांनी कितीही कपट रचलं तरी देवाच्या एका कृपेने हे सर्व नष्ट होऊ शकतं. म्हणूनच निर्भय राहा. तुझ्या पाठीवर स्वामींचा अभय हस्त आहे, ज्याच्यासोबत जगन्नाथ त्यांना कशी भीती. आता रडण्याचे दिवस संपले आहेत बाळा. आता सज्ज हो एका नव्या सुरुवातीसाठी. तुझ्या आयुष्यात एक नवीन वळण येत आहे. येणारे काही दिवस तुला काही नवीन संधी मिळतील, नवीन माणसं भेटतील. या संधीचे सोने कर. भूतकाळात झालेल्या चुकांमधून शिक आणि पुढे जा. तुला लवकरच काही स्वप्ने पडतील आणि काही असे अनुभव येतील जे तुला योग्य दिशा दाखवतील. त्या संकेतांना समजून घे. थेट देव समोर येत नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात किंवा माणसाच्या माध्यमातून आपल्याला मदत करतो. तुझ्या घरी पाहुण्यांना रूपाने किंवा एखाद्या मित्राच्या रूपाने आनंद प्रवेश करणार आहे.
घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, जुने वाद मिटतील आणि सुख शांती नांदेल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे नुसतं वाक्य नाही, तर ही एक जिवंत आश्वासन आहे. जेव्हा तू पूर्णपणे स्वामींना शरण जातोस तेव्हा तुझ्या सर्व चिंता स्वामींच्या होतात. मग तुला घाबरण्याची काय गरज. आपण मनाला देवाच्या चरणी अर्पण करतो. सर्व सुख दुःख त्यांना सांग, ते ऐकत आहेत, ते पाहत आहेत आणि ते वेळोवेळी सगळं काही ठीक करणार आहेत. तुझ्या कठीण काळ संपला आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. या संदेशाला केवळ एक व्हिडिओ समजू नकोस, हा तुझ्यासाठी स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे. जर तुला मनापासून वाटत असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर हा व्हिडिओ थांबू नकोस. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 5 जवळच्या लोकांसोबत हा नक्की शेअर करा. कोणाचे तरी आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही माध्यम बना. स्वामी सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.